नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे लढा दिला, उपोषणं केली. त्यातून त्यांच्या काही मागण्या सरकारने मान्यही केल्या आहेत. त्याप्रमाणे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं सुरू आहे असं सरकार म्हणतं. पण मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची वेगळी भूमिका आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही आहेत. तर कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे मराठ्यांना आदेश कोणी दिले असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटील यांनी करून एकच खळबळ उडून दिलेली आहे मराठ्यामध्ये. सरकार हे जाणून बुजून करत आहे. पुरावे आहेत, नोंदी सापडत आहेत, तरी प्रमाणपत्र बोगस म्हणतंय सरकारी अधिकारी. त्याला जरांगे यांनी चॅलेंज केलं आहे. आता कुणबी प्रमाणपत्र हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला काही प्रमाणपत्र द्यावे लागतात. व्हॅलिडिटी करावी लागते. त्याच्यामध्ये कोणी नापास होत असेल तर मग त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही. आणि अनेक केसेसमध्ये तेच होत आहे. त्याचा राग पकडून मनोज जरांगे पाटील यांनी नव्याने हल्लाबोल सुरू केला आहे. म्हणजे तुम्हाला जर कुणबी प्रमाणपत्र हवं असेल तर सर्व कायद्यानुसार ज्या ज्या गोष्टी सादर द्याव्या लागतात त्या तुम्हाला दिल्या पाहिजेत. त्यात जर त्रुटी असतील, तुम्ही काही कागद दिले, त्यात काही त्रुटी निघाल्या तर ते रद्द होते, मिळत नाही तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र. त्याचा राग मनोज जरांगे यांनी वेगळ्या पद्धतीने घेतला आहे. काल आणि आज दोन वेळा मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारवरच नव्हे तर एकेकाळचे त्यांचे हितचिंतक ज्यांना आपण म्हणता येईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे जरांगे पाटलांनी. कालही त्यांनी एकनाथ शिंदेवर टीका केली होती. आजही त्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे हे डबल गेम खेळत आहेत. एकनाथ शिंदे हे डबल गेम करतायत अशा शब्दात जरांगे पाटील तुटून पडले आहेत. आता जरांगे एकनाथ शिंदे यांनी अतिशय सौम्य शब्दात आणि त्याला उत्तरही दिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे काय, मनोज जरांगे पाटलांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. त्याचा गैरसमज आम्ही दूर करू असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. मग नेमकं काय सुरू आहे, म्हणजे यातलं वास्तव काय? वस्तुस्थिती अशी आहे की जे प्रमाणपत्र देण्याचं हे जे काम आहे ते सरकारी मशिनरी करते, म्हणजे सरकारी अधिकारी करतात. क्वासी ज्युडिशियल त्यांना अधिकार आहेत. त्यात राजकीय कोणी पुढारी किंवा मंत्री त्यांना आदेश देऊ शकत नाही. ते स्वतंत्र यंत्रणा आहे. ती यंत्रणा काम करते. त्यात तुम्हाला हवं तसं तुम्ही कुणावर धडपड आणू शकत नाही. आणि त्याचा फायदा घेऊन एकनाथ शिंदे यांच्यावर जरांगे पाटलांनी हल्लाबोल चालवला आहे. जरांगे पाटील उद्यापासून साताऱ्याच्या दौऱ्यावर निघत आहेत. सातारा कोल्हापूर दौरा करतायत. या निमित्ताने आता त्यांचं टार्गेट ठरलेलं आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वगैरे वगैरे. आणि नंतर आता बावनकुळे त्यांच्या टार्गेटमध्ये आले आहेत. परंतु
जरांगे पाटलांचा हा जो डाव आहे तो यशस्वी होईल का? कारण यातले जे तज्ज्ञ आहेत त्यांनी स्पष्ट केलं आहे की बाबा काहीतरी त्रुटी असतील म्हणून कुणबी नोंदी रद्द होत आहेत. नोंदी रद्द होणार नाही यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन सरकारी अधिकाऱ्यांनी मराठ्यांना करायला हवं, तशी यंत्रणा निर्माण करायला हवी. जरांगे पाटील ते करत नाही, ते केवळ सरकारवर आरोप करण्याचं काम त्यांचं. आणि आता तर ते अतिशय भडकले आहेत, दौऱ्यावर निघतायत उद्यापासून. ते नेमकं काय सुरू आहे? म्हणजे जरांगे पाटलांना आपल्या समाजाच्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून द्यायची आहेत की त्यांचं अजेंडा काही वेगळा आहे? कॉमेंट करा. नमस्कार.